नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संमिश्र प्राथमिक विद्यामंदिर राहुरी लातूर. चला आपण बाळांनो पाठीमागील तासिकेमध्ये आपण मंगळावरची सहल या कवितेस आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पाहिले की बाळांनो मंगळ म्हणजे नेमकं काय? मंगळ हा काय आहे? एक ग्रह आहे. ज्याप्रमाणे आपण एका ग्रहावरती राहतो, पृथ्वी या ग्रहावरती राहतो, त्याचप्रमाणे मंगळ हा सुद्धा अवकाश गंगेतील एक ग्रह आहे. आणि या मंगळ ग्रहावरती कशा पद्धतीने शाळा ही काय होते भरवली जाते, कशा पद्धतीने त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची पद्धती कशा प्रकारची आहे याचा आपण अभ्यास या कवितेतून करत होतो. तर बाळांनो ही कविता ज्या लेखकाने रचली गेलेली आहे त्या लेखकांचं नाव आहे फादर फिलिप कार्व्हालो. बरोबर आहे. तर मग बघा आपण पाठीमागच्या तासिकेच्या आधारावरती आपण एक काय केलं होतं, आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण सुरुवातीचे एक कडवं पाहिलं होतं. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली. कुठे मुलं आली? मंगळ ग्रहावरची मुलं. ही आपल्या बाळांनो पृथ्वी म्हणजे आपण ज्या ग्रहावरती राहतो त्या ग्रहाचं नाव आहे पृथ्वी. आणि या पृथ्वीवरती ती मुले, ती म्हणजे कोणती? मंगळ ग्रहावरची मुले पृथ्वी ग्रहावरती आली, म्हणजे बाळांनो आपल्या ग्रहावरती आली. आणि काय करू लागली? ग्रहावरती येऊन म्हणजे कोणत्या? पृथ्वी ग्रहावरती येऊन पृथ्वीवर ज्या काही शाळा आहेत त्या शाळांपैकी एखाद शाळेमध्ये ही मुले काय झाली बाळांनो? शाळेमध्ये गेली. आणि शाळेमध्ये जाऊन काय करू लागली? मंगळ ग्रहावरच्या शाळेतील गमती जमती हे सांगू लागले. मग बघा शाळेतल्या गमती जमती सांगू लागले म्हणजे त्या मंगळ ग्रहावरती कशा पद्धतीने शाळा आणि त्या शाळेतील विद्यार्थी कशा पद्धतीने काय करतात? अध्ययन अध्यापनाचं काम करतात, म्हणजे शिक्षण ग्रहण करण्याचं काम करतात, विद्या ग्रहण करण्याचं काम कशा पद्धतीने करतात. अशा स्वरूपाच्या ज्या गमती जमती आहेत त्या गमती जमती ही काय करू लागली? मुलं आपल्या पृथ्वीवरती येऊन आपणास म्हणजे कुणास? तुमच्या सारख्या छोट्या छोट्या बालकांस म्हणजे इयत्ता दुसरीतील जी छोटी छोटी बालकं आहेत या बालकांना काय करू लागली की बाबांनो आम्ही आमच्या मंगळ ग्रहावरती अशा पद्धतीने अशा रीतीने आम्ही आमच्या शाळेमध्ये काय करतो? गमती जमती करतो. आम्ही अशा पद्धतीने विद्या ग्रहण करण्याचं आम्ही काम करतो. मग बघा बाळांनो आता आपण पुढचं कडवं पाहूया. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते. बघा लेखक काय म्हणताय बाळांनो? दुसऱ्या कडव्यामध्ये प्रथम कडव्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की बाबांनो मंगळ ग्रहावरची मुलं येऊन कोणाला सांगतायत? पृथ्वी ग्रहावरच्या मुलांना सांगतायत की आमच्या शाळेमध्ये अशा स्वरूपाचं ज्ञानदानाचं काम हे केलं जातं, करून घेतलं जातं. आणि कशा पद्धतीचं ज्ञानदानाचं काम हे आहे याच्या गमती ते सांगू लागले. परत ते मंगळ ग्रहावरची मुलं काय म्हणतायत की अरे तुम्ही तर इथं काय करताय? पाटी आणि पेन्सिल घेऊन बसलाय. तुम्ही काय करत आहेत? पाटी आणि पेन्सिल घेऊन बसलाय. पेन्सिल कशाला? तर पाटीवरती आपली मूळ अक्षरं गिरवण्यासाठी म्हणजे आपले लेखनाचं काम करण्यासाठी तुम्ही पाटी आणि पेन्सिलचा वापर करता. परंतु आम्ही आमच्या शाळेमध्ये बिलकुलही पाटी आणि पेन्सिलचा आम्ही वापर करत नाही. आमच्या शाळेमध्ये पाटी आणि पेन्सिल यांचा वापर केला जात नाही. परंतु तुम्ही काय करताय? तुम्ही तर पाटी आणि पेन्सिलचा वापर करताय असं आम्हाला दिसत आहे. त्याचबरोबर बघा पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते. बघा बाळांनो आपण जर पाहिलं शाळकरी मुलं जेव्हा शाळेत निघतात, जेव्हा घरून शाळेत निघतात, शाळेकडे निघतात, तेव्हा आपल्याला या मुलांच्या पाठीवरती काय दिसतं? दप्तराचं ओझं म्हणजेच पेन्सिल, पुस्तके आणि त्याचबरोबर वह्या यांचं ओझं आपल्याला त्यांच्या पाठीवरती दिसतं. मग ही मुलं कोणती मुलं? मंगळ ग्रहावरची मुलं हे पाहून काय म्हणतायत? अरे बाबांनो
तुमच्या शाळेमध्ये पाटी पेन्सिलचा वापर केला जातो पण आमच्या इथे केला जात नाही. त्याचप्रमाणे बघा बाळांनो, त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये पुस्तकांचे सुद्धा ओझे म्हणजे काय बघा बाळांनो, आमच्या शाळेमध्ये पुस्तकांचे ओझे सुद्धा आम्हाला पाटीवरती पेलावं लागत नाही. कारण बघा आम्हाला ते खांद्यावर आम्हाला त्याचं ओझं कधीच नसतं. आम्ही शाळेमध्ये पुस्तकं घेऊन जात नाही, किंबहुना आम्ही शाळेमध्ये काय घेऊन जात नाही, वह्या सुद्धा घेऊन जात नाही. मग बघा ते काय म्हणतायत, अरे बाबांनो, आमची शाळा ही वेगळ्या स्वरूपाची शाळा आमच्या मंगळ ग्रहावरती घडवली जाते की त्या शाळेमध्ये आम्हाला ज्ञानामध्ये वर्ग अर्जन करत असताना आम्हाला कसल्याही स्वरूपाचं आम्हाला पुस्तक त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही. आम्हाला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे वह्यांचं ओझं आम्हाला त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही. आम्हाला आमच्या वर्गामध्ये पेन्सिल आणि कशाचा पाटीचा सुद्धा वापर करण्याची आम्हाला कसल्याही स्वरूपाची गरज नाही. तर आम्ही काय करतो, तर बाळांनो, आम्ही वर्गामध्ये बसून काय करत असतो, संगणक पेटीचा वर्गात आम्ही वापर करत असतो. कशाचा वापर करत असतो, संगणक पेटीचा आम्ही वर्गामध्ये वापर करत असतो. आता संगणक म्हणजे काय बाळांनो, तर संगणक म्हणजे आपण ज्याला सगळेजण कोणत्या नावाने ओळखतो, कॉम्प्युटर या नावाने आपण संगणकाला ओळखतो. संगणकाची ओळख ही आपली सर्वांची आहे. बघा, संगणक हा जो शब्द आहे बाळांनो, संगणक हा शब्द आहे आपल्या बोली भाषेतला म्हणजे मराठी या भाषेतला आपण त्या कम्प्युटर या इलेक्ट्रॉनिक साधनाला आपण काय म्हणत असतो, संगणक हे आपण अशा पद्धतीने म्हणत असतो. मग ही मंगळ ग्रहावरची मुलं काय म्हणतायत, आम्हाला पाटी आणि पुस्तकाचं ओझं कधीच नाही. तर आम्ही वर्गामध्ये कशाच्या सहाय्याने अभ्यास करतो आणि कशाच्या माध्यमातून अभ्यास करतो, आम्हाला कशाच्या माध्यमातून अभ्यास शिकवला जातो, तर संगणकाच्या माध्यमातून आम्हाला संगणक पेटीचा वर्गामध्ये काय करावा लागतो, वापर करावा लागतो. बाळांनो, तुम्ही म्हणाल आता एवढा मोठा संगणक, आपण जर संगणक पाहिलं तर आपल्याला एखाद्या कशावरती टेबलवरती ठेवलेलं दिसतं, त्याच्या खाली मोठा लटांची काय केलेला असतो, एक बॉक्स ठेवलेला असतो, त्याच्या पुढे कळ फलक दिसते. मग एवढं सगळं घेऊन कसं जायचं बरं? तुम्ही म्हणाल आता सर आपल्या बॅग पेक्षा त्याचं वजन जास्त की आपल्या बॅगचं वजन जास्त? बाळांनो, तसं नाही. तर वर्गामध्ये वर्ग अध्यापनामध्ये काय केलं जातं, संगणक हे वर्गामध्ये एक सेट केलेलं असतं आणि त्या संगणकाच्या सहाय्याने चित्राच्या स्वरूपामध्ये जसं आपण काय करतो, आपण वर्ग अध्यापनात या फळ्याचा वापर करतो, तसं ते काय करत असतात, एक पडदा आणि त्या पडद्यावरती काय केलं जातं, चित्र स्वरूपामध्ये चित्रफित एक तुम्हाला दाखवली जाते आणि त्या चित्रफितीच्या माध्यमातून काय केलं जातं, वर्ग अध्यापनाचं काम केलं जातं. म्हणून ही मुलं म्हणतायत आम्हाला संगणक पेटीच आमच्या काय असते, वर्गामध्ये असते आणि त्या संगणक पेटीच्या माध्यमातून आम्हाला काय केलं जातं, शिकवण्याचं काम केलं जातं. शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. बघा काय म्हणताय ती मुलं, आमच्या शिक्षकांच्या हातामध्ये काय नसतं, पुस्तक नसतं. ज्या पद्धतीने बाळांनो मी आता तुम्हाला काय करत आहे, हातामध्ये पुस्तक घेऊन शिकवत आहे की नाही, तसंच मंगळ ग्रहावरच्या शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये पुस्तक नसतं. तर त्यांच्या हातामध्ये काय असतं, तर त्यांच्या हातामध्ये कम्प्युटरचा माऊस असतो, कम्प्युटरचा कळ फलक असतो आणि या माऊस आणि कळ फलकाच्या माध्यमातून ते शिक्षक काय करतात, जो चॅप्टर त्यांना काय करायचा आहे, जो विषय त्यांना शिकवायचा आहे, त्या विषयातील जो घटक त्यांना शिकवायचा आहे त्या घटकाची संपूर्ण माहिती ही चित्रफितीच्या माध्यमातून हे काय करत असतात बाळांनो, मुलांना शिकवण्याचं काम करत असतात. मग बघा आमच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक सुद्धा नसतं. आम्ही पाहिलं, कोण म्हणतात मंगळावरची मुलं, आम्ही पाहिलं की तुमच्या शाळेमध्ये मुलांकडे आणि शिक्षकांकडे काय असतं, पुस्तक असतं आणि या पुस्तकाच्या सहाय्याने काय केलं जातं, ज्ञानदानाचं ज्ञान अर्जनाचं काम हे
वर्गामध्ये केलं जातं, परंतु आमच्या इथं असं नाही. आमच्या इथं काय केलं जातं, आमच्या ग्रहावरती काय केलं जातं, तर आमच्या ग्रहावरच्या शाळेमध्ये संगणक पेटीचा वर्गामध्ये वापर केला जातो आणि त्याच्याच माध्यमातून आम्हाला काय केलं जातं, शिकविण्याचं काम केलं जातं. आता बघा पुढे, मुलांपाशी असते संगणक डबी. काय असते, मुलांपाशी असते संगणक डबी. पण तुम्ही मागील काही काळामध्ये पाहिलं आहे की आपलं सरकार हे काय करण्याच्या तयारीत आहे, शाळेमधील मुलांना संगणक डबी, ज्याला आपण काय म्हणत असतो, सांगा बरं पटकन, टॅब. काय म्हणतो आपण त्याला, टॅब. जणू की काही मोबाईल, फक्त त्या मोबाईलचा आकार कसा, अगदी मोठा. असे टॅब हे मुलांपर्यंत पोहोचविण्याचं काम करण्याच्या तयारीत आहे, आपण असं ऐकलं होतं. पण बऱ्याचशा शाळेमध्ये याचा वापर सुद्धा केला जातो आणि अशी संगणक डबी म्हणजे ज्याला आपण टॅब असं आपण म्हणतो, अशा संगणक डबी बघा बाळांनो, मुलांपाशी असते संगणक डबी. अशा स्वरूपाचे टॅब किंवा संगणक डबी ज्याला या ठिकाणी उच्चारण्यात आलेला आहे, अशा स्वरूपाची काय असतात, माध्यम त्या मुलांकडे असतात. त्या मुलांकडे पाटी नसते, पेन्सिल नसते, पुस्तक नसतात, तर त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्याकडे असतं संगणक डबी असते. तिच्यात असते सगळी खुबी. कशा, त्या संगणकाच्या डबीमध्ये सगळी खुबी असते. खुबी म्हणजे काय, माहिती. कशाची माहिती, आपल्या विषयांची माहिती. मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, गणित असेल, किंबहुना बाळांनो काय असेल, खेळू करू शिकू, हे जे विषय आहेत, या सगळ्यांची माहिती, या सगळ्या विषयातील सगळ्या घटकांची माहिती, सखोल अशी माहिती आपल्याला त्या संगणक डबीमध्ये म्हणजेच टॅबमध्ये आपल्याला काय मिळते, पाहायला मिळते. आणि याचाच वापर ही सगळी काय करतात, मंगळ ग्रहावरती या डबीचा, या संगणक डबीचा वापर हे वर्ग अध्यापनामध्ये करत असतात. त्याच्यात बघा बाळांनो, पुढचं शेवटचं कडवं, 5वं कडवं आहे. इतक्या तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भरकन गेली. मग आता बघा बाळांनो, तबकडी हे कशाला म्हटलं आहे, तबकडी म्हटलं आहे. तुम्ही बाळांनो पिक्चर पाहिला असेल, कोणता, बघा एका पिक्चर मध्ये या तबकडीचा उल्लेख अगदी सुंदर अशा पद्धतीने दाखवलेला आहे. कोणता, तर बाळांनो त्या पिक्चरचं काहीतरी हिंदी चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये एक अवकाशातून असं यान येतं, विमानापेक्षा आपण हवेत तरंगणारी, हवेतून बाळांनो बघा वाहतूक करणारी जी काय आहे, वाहतूक यंत्रणा आहे, आपण त्याला विमान, हेलिपॅड अशा पद्धतीने संबोधतो. परंतु हे सुद्धा काय आहे, हवेतूनच काय होणार आहे, वाहतुकीचं माध्यम आहे. आणि ते म्हणजे कसं आहे, एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी, म्हणजे खूप दूरचा पल्ला गाठण्यासाठी हे तयार केलं जातं, त्याला आपण यान असे म्हणतो. मग असं यान ते काय झालं, चमकलं. काय झालं, ते चमकू लागलं म्हणजे ते सिग्नल देऊ लागलं. कोणाला, मंगळ ग्रहावरच्या मुलांना, की बाबांनो चला आता तुमची वेळ संपली, आपल्याला काय करायचे, आपल्या ग्रहावरती परत निघून जायचं आहे. म्हणून ती काय करू लागली, चमकू लागली, ती सिग्नल देऊ लागली. आणि सिग्नल देऊ लागल्याच्या नंतर मुलांना काय झालं बाळांनो, कळलं की आपल्याला आता परत निघावयाचं आहे. आणि तेव्हा ती सगळी मुलं काय झाली, ते यानामध्ये बसून परत पृथ्वीवरून त्यांच्या ग्रहावरती भुरकून काय झाली, भुरकत निघून गेली. अशा स्वरूपाची बाळांनो आपली ही मंगळावरची शाळा, मंगळावरची सहल सुद्धा आपण याच्यातून करू शकतो. कारण त्या सहलीचा अनुभव या शाळेच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. म्हणून बघा ही मंगळावरची शाळा आपण अशा पद्धतीने काय केली, अभ्यास केली आहे. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, या कवितेच्या खालची सगळी प्रश्न उत्तरे सोडवून आणायची आणि त्याचबरोबर ही कविता सुद्धा पाठ करून यायची आहे. आपण ही कविता काय करूया, चालीमध्ये आपण सुंदर असं पुढच्या तासिकेमध्ये आपण काय करूया, ही कविता म्हणून घेऊया आणि त्यानुसार तुम्हाला ही कविता काय
करायची आहे, पाठ करून यायची आहे. आजच्या तासिकेमध्ये एवढंच बस झालं.